हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. उत्तर प्रदेशमधील लखनौमधील अलीगंज भागात सोमवारी दुपारी 3 मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 15 विद्यार्थ्यांचा गुदमरून व होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आग एवढी भयानक होती की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी इमारतीवरून खाली उड्या मारल्या. या इमारतीमध्ये एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरसह लायब्ररी आणि तळमजल्यावर प्राण्यांची क्लिनिक सुरू होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत 14 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची खात्री केली, तर रुग्णालयात आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने एकूण आकडा 15 वर पोहोचला. ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. दुसरीकडे अलीगड दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपला दौरा अर्धवट सोडला आणि तातडीने लखनौकडे रवाना झाले. त्यांची या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. दोषींवर कडक कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. विशेष म्हणजे या इमारतीमधील अॅनिमेशन कोचिंग मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आगीच्या कारणाचा मोठा खुलासा केला. आग खालच्या मजल्यावर एसी मधून लागली होती. एसी मध्ये बिघाड असल्याबाबत इमारतीच्या मालकाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मालकाच्या निष्काळजीपणाचा फटका आज 15 विद्यार्थ्यांना बसल्याचं बोललं जात आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.